नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये मस्त अशी कुरकुरीत बटर चकली कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत। तर करायला अगदी साधी सोपी पद्धत आहे। अवघ्या 10 ते 15 मिनिटात ही चकली तयार होते आणि ही करण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही। अगदी झटपट तयार होणारी अशी ही चकलीची रेसिपी आहे। चवीला तर अतिशय छान अशी ही चकली लागते। तर हे पहा, अजिबात ही चकली कुठेही तेलकट झालेली नाही, अजिबात हाताला कुठे तेल लागत नाही आणि अगदी मस्त कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम आपल्याला कुठलीही घरातील एक वाटीचं माप सेट करायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बटर घातलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 लहान चमचा ओवा टाकते आणि 1 लहान चमचा पांढरे तीळ टाकलेले आहे। या पाण्यामध्ये सर्व जे साहित्य आहे ते टाकून झाले। आता मध्यम आचेवरती छान या पाण्याला बटर वितळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे। पाणी उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने मी हे तांदळाचं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर प्रमाण लक्षात ठेवा, 2 वाटी पाणी जर वापरलेला असेल तर त्यासाठी समप्रमाणात आपल्याला पीठ घ्यायचे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे व्यवस्थित अगदी पटापट असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या पिठाच्या गाठी तयार होऊ नयेत आणि सर्व आपल्याला छान असं एकत्र हे मिश्रण करून घ्यायचे। हे जे पीठ आहे ते व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि हे करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, नाहीतर जे पीठ आहे ते खाली चिकटू शकतं कढईला किंवा ते करपू देखील शकतं। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले। यावरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे आपल्याला एक वाफ काढायची। 10 मिनिटे झालेली आहेत। आपली ही जी उकड आहे तांदळाची ती तयार झालेली आहे। ती आता आपण एका परातीत काढून घेणार आहोत आणि ही जी उकड आहे ती आता आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे। आपण यामध्ये पाणी आणि पिठाचं समप्रमाण घेतलेलं आहे आणि हे पहा, ही कोमट असेपर्यंतच आपल्याला हाताला थोडंसं कोमट पाणी लावून छान असे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। जर तांदळाचं पीठ फार जुन्या तांदळाचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडंफार पाणी जास्त लागू शकतं। तांदळाच्या क्वालिटीवरती ते डिपेंड करतं। पण इथे मी हे जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ते मी घरातच तयार केलं होतं, रेशनच्या तांदळाचं पीठ। तांदूळ स्वच्छ धुवून ते पंख्याखाली छान असे कोरडे सुकून नंतर मी ते चक्कीतून दळून आणले होते। तर हे पहा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला छान असं एकजीव पीठ करून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। आता यातला आपल्याला थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि जे बाकीचं पीठ आहे ते कॉटनच्या एका कपड्याने झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कोरडं पडू नये आणि आपण यातलं थोडंसं पीठ बाजूला घेऊन पुन्हा एकदा छान असं हाताला कोमट पाणी लावून मळून घेणार आहोत। तर असं केल्यामुळे आपली जी चकली आहे ती करताना तुटत नाही, अगदी सलग छान अशी न तुटता आपल्या चकल्या तयार होतात। आणि हे व्यवस्थित आपल्याला जो चकलीचा साचा मी इथे घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं दाबून भरायचं आहे। यामध्ये हवा शिल्लक राहिली नाही पाहिजे, जर यामध्ये हवा राहिली तर चकल्या करताना तुटतात, त्यामुळे व्यवस्थित यामध्ये पीठ दाबून भरा। आणि आता आपण चकल्या तयार करायला घेऊयात। तर अतिशय साधी सोपी पद्धत आहे, काही मिनिटातच या चकल्या तयार होतात। इथे कुठलीही आपण पूर्वतयारी केलेली नाही। तर चकल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठ्या आकाराच्या करू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे ही चकली करत आहे। अगदी सहजरित्या ही चकली तयार होत आहे, कुठेही करताना तुटत नाहीये आणि हे जे शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित आपल्याला चकलीला चिकटवून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये चकली सोडल्यानंतर ती सुटू नये। तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व चकल्या करून घेत आहे। तर या चकल्या करताना एकदाच सर्व चकल्या करून जर तुम्ही तळायला घेतलात तर त्या चकल्या कोरड्या पडून तेलामध्ये सुटू शकतात। त्यामुळे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये चकल्या तयार करून त्या लगेचच थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तळून घ्याव्यात, जेणेकरून त्या कोरड्या पडणार नाहीत आणि तेलामध्ये सुटणार देखील नाहीत। तर इथे मी या इतक्या 7 ते 8 चकल्या करून घेतलेल्या आहेत, त्या आता आपण तळून घेऊयात। तर मध्यम आचेवरती तेल मी असं गरम करून घेतलेलं आहे। जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही, मध्यम आचेवरतीच मध्यम गरम तेलामध्येच या चकल्या तळायच्या आहेत
आणि एक एक चकली आपल्याला अलगद तेलामध्ये सोडायची आहे आणि याचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनी या पलटवून घ्यायच्या आहेत. तर या चकल्या अशा छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, पूर्णपणे हे जे बुडबुडे आहेत ते गेलेले आहेत, म्हणजे आपल्या चकल्या छान अशा तळून झालेल्या आहेत. तर त्या आता आपण काढून घेऊयात. अगदी दिसायला तर फारच अप्रतिम अशा दिसत आहेत आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. यातलं सर्व तेल निथळण्यासाठी आपल्याला ह्या एका चाळणीवरती काढून ठेवायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व चकल्या करून घेत आहे. चकली तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर अगदी महत्त्वाचं असतं. तुम्ही अगदी गरम गरम तेलामध्ये या चकल्या टाकल्यात तर त्या अगदी पटकन त्याचा रंग बदलतो आणि त्या आतमध्ये अगदी कच्च्या राहतात. त्यामुळे अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला ह्या छान चकल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या देखील चकल्या तळून झालेल्या आहेत, त्या आता आपण काढून घेऊयात. तर पाहिलंत ना, मस्त आपल्या या कुरकुरीत अशा बटर चकल्या तयार झालेल्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत आणि मस्त अशा या क्रिस्पी झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील दिवाळीत ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला आजची चकलीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.